नमस्कार, हॅलो फ्रेंड्स, शिलाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहे शिलाज रेसिपीमध्ये एक छानशी रेसिपी। ती कोणती तर चला आपण बघूया। तर आज आपली रेसिपी आहे स्वीट डिश आणि तीही आपण बनवणार आहे फ्लावर शेपमध्ये। तर आपण रक्षाबंधनला जर अशा प्रकारची रेसिपी केली, स्वीट डिश केली तर खूप छान आवडेल लहान मुलांनाही आणि सर्वांनाही। आणि पाहिल्यावरती सगळेजण म्हणतील ही डिश स्वीट डिश कशी बनवली। तर ती डिश आपण कशा प्रकारे बनवली त्यासाठी आपल्याला हे एवढे साहित्य लागणार आहे। तर त्यासाठी आपण घेतलेले आहे काजू आणि बदामची पावडर, जी मिक्सरमधून करून घेतलेली आहे, अंदाजे 1 वाटी। त्यानंतर मिल्क पावडर घेतले आपण 2 चमचे, डेसिकेटेड कोकोनट पावडर घेतली आपण 2 चमचे। या सर्वांचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात। बारीक साखर घेतलेली आपण 2 चमचे आणि दूध लागेल तेवढंच घ्यायचं आहे। आणि त्यासाठी कलर लागणार आहे आपल्याला रेड आणि ग्रीन, जेल कलर घेतलेत आपण। तर चला आपण स्टार्ट करूया। त्यासाठी आपण ह्या ज्या सगळ्या पावडर घेतलेल्या आहेत, काजू, बदाम, मिल्क पावडर, डेसिकेटेड पावडर, साखर, हे सगळ्या गोष्टी आपल्याला मिक्स करायच्या आहे। आणि यामध्ये तुम्हाला जे प्रमाण तुम्हाला जास्त आवडत असेल ते तुम्ही घेऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही। आणि साखरेचं प्रमाण तुम्हाला जितकं गोड आवडत असेल किंवा कमी आवडत असेल तर तुम्ही कमी घेतलं तरी चालेल, कारण मिल्क पावडरमध्येही गोडपणा असतो। आणि त्यानंतर आपण दूध फार कमी टाकायचं आहे। मी कमीत कमी 3 ते 4 चमचे टाकलेले आहेत, तुम्ही बघू शकतात। आणि लागेल तर तुम्ही अर्धा चमच्याने टाका, कारण दूध मिक्स झाल्यानंतर साखरेला पाणी सुटते। तर लक्षात ठेवा, तुम्ही जे हे मिश्रण घेतलेलं आहे त्यामध्ये दूध तुम्ही कमीच घ्या। तुमचं मिश्रण केवढं आहे त्याप्रमाणे तुम्ही दूध टाकतच भिजवा, जास्त टाकू नका। आणि असा हातात गोळा आला तुमच्या की समजायचं की आता जास्त टाकायची गरज नाही, कारण त्यानंतर थोडं पाणी सुटतं आणि ढिला होतो गोळा। आणि जर तुमच्याकडनं चुकून जरा 1 चमचा जरी दूध जास्त टाकलं गेलं तर तुम्ही मिल्क पावडर किंवा डेसिकेटेड पावडर तुम्ही थोडं करून टाकू शकतात आणि घट्ट गोळा करू शकतात। बघा, दूध आपल्याला काही लागलेलं नाही आहे। तर ग्रीनसाठी आपण एक थोडा छोटा गोळा काढून घेऊ आणि त्यामध्ये आपण हे दोघं कलर टाकू। जो जास्त आहे त्यामध्ये रेड टाकायचा आहे आणि जो छोटा गोळा केलेला आहे आपण त्यामध्ये ग्रीन। तुम्ही पावडर जर यूज करत असणार तरीही चालेल। मी हे जेल कलर घेतलेले आहे आणि असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आपण। आणि अशा प्रकारे आपले हे 2 गोळे तयार झाले। आणि हे आहे शीट। तुमच्याकडे कोणताही प्लास्टिकचा पेपर असेल तर तो तुम्ही यूज करू शकता, कोणताही प्लास्टिकचा चालेल, असं काही नाही। आणि त्यामध्ये हा आपण लाल कलरचा जो गोळा घेतलेला आहे तो ठेवून व्यवस्थित जसं आपण पोळी लाटतो, जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय त्याप्रमाणे करायचं आहे। यामध्ये डेसिकेटेड कोकोनट असल्यामुळे थोडं त्याला ऑइल सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकतात। मी त्याला थोडंही तूप लावलेलं नाही आहे, पण जर तुमचं असं मिश्रण नसेल तर तुम्ही थोडं त्या पेपरला तूप लावू शकतात, जेणेकरून चिटकणार नाही। अशा प्रकारे थोडं जाडीचं घ्यायचं आहे। त्यानंतर तुमच्याकडे झाकण असेल बाटलीचं किंवा तुमच्याकडे नोझलसारखं काही असेल किंवा वाटी असेल छोटी, तर तुम्ही त्या आकाराची, छोट्या आकाराची घेऊन असे गोल तयार करा। मी हे नोझल घेतलं आहे, माझ्याकडे मोठ्या साईजचं नोझल होतं म्हणून मी तेच यूज केलेलं आहे। तुम्ही बाटली, जी छोटी बाटली असते आपली पाण्याची, त्याचंही झाकण यूज करू शकतात किंवा वाटे असतात छोट्या। आणि फ्लावर तुम्हाला किती साईजचे बनवायचे त्याप्रमाण आकाराचे तुम्हाला हे बनवायचे आहेत। हळूहळू काढायचं आहे, नाहीतर ते थोडं चिटकू शकतात आणि मुडू शकतात। हे अशा प्रकारचे गोल तयार करायचे आहेत आपल्याला। बाकीचेही असे काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर ग्रीनही अशाच पद्धतीने लाटून आपल्याला तेवढ्याच आकाराचे गोल करायचे आहेत। तर बघू शकतात तुम्ही, हे रेड आणि ही ग्रीन आपण आकार तयार केलेले आहे। आता आपण बनवायला सुरुवात करू। तर हे जे तुम्हाला व्हिडिओत दिसतंय असा हा आपला पहिला राऊंड पाहिजे, त्यानंतर त्याच्या खाली दुसरा राऊंड, आणि थोडंसंच प्रेस करायचं आहे, नाहीतर आपले जे आकार आहेत त्याचे आकार चेंज होऊ शकतात। काहीही कठीण नाही आहे, खूप सोपी रेसिपी आहे ही। आणि तुम्ही जर अशा अलग फेस्टिवलला जर अशा प्रकारची, कोणत्याही प्रकारची जर स्वीट डिश बनवली आकारामध्ये तर बघणारालाही आवडेल, खाणारालाही आवडेल आणि विचारणार तर विचारेलच की ही अशी डिश कशी काय बनवली। तर तुम्ही ही अशी डिश बनवा आणि तुम्ही आनंदित राहा, पाहून दुसरेही आनंदित होतील, खुश होतील अशी रेसिपी बघून।
तर आता हे जे रक्षाबंधन येतं आहे, तुम्ही ह्या रक्षाबंधनला जर अशा प्रकारचं जर फ्लावर किंवा इतर शेपमध्ये बनवले, मी आधी टाकलेले आहेत चॅनलवरती, तर त्याही तुम्ही व्हिडिओ बघा. मी अलग अलग शेपमध्ये स्वीट डिश बनवलेले आहेत, तर अजूनही बनवेल. तर ही बघा तुम्ही जी आता मी बनवते, तर तुम्हाला हे फ्लावर जेवढं बनवायचं आहे तेवढं तुम्ही पेटल त्याला लावू शकतात. अजूनही लावू शकतात मोठे करायचे असेल तर. आणि जेवढा राऊंड तुम्ही करणार तेवढं फ्लावर तुमचं मोठं दिसेल. तर बघा किती सुंदर ओरिजिनल गुलाबाचं फूल दिसतंय. याला आपण गॅसही वापरलेला नाही, मावाही वापरलेला नाही आहे, दूधही वापरलेलं नाही आहे, म्हणजे उकळलेलं दूध वापरलेलं नाही जे आपण गॅसवरती करतो उकळून. तर आपण साधं दूध यूज केलेलं आहे, म्हणजे पाक केलेला नाही आहे. आणि ह्यानंतर आपण हे जे ग्रीन पेटल केलेले आहेत ते ग्रीन पेटल लावायचे, थोडेसे प्रेस करायचे खालून, चिटकतील असे. किंवा तुम्ही डेकोरेशन जेव्हा करणार तर त्यावेळेला प्लेटवरती तुम्ही हे ग्रीन लीफ ठेवायचे आणि त्यावरती हे फ्लावर जरी ठेवलं तरीही चालेल. वाटतंय की नाही गुलाबाचं फूल, रिअल गुलाबाचं फूल वाटतंय. अशा प्रकारे तुम्ही दुसरंही गुलाबाचं फूल तयार करा आणि अशा प्रकारची रेसिपी बनवा की जी खूप छानही दिसते आहे, खायलाही छान वाटेल आणि ही आपली खाण्यासाठी रेडी झालेली आहे डिश. तर तुम्हाला ही आजची रोज शेपमधली स्वीट डिश कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल. तर अशा छान छान व्हिडिओ बघा, खा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.